हिंदू धर्मात घरवापसी केलेली सायली सुर्वे गायब, कुटुंबियांकडून अपहरणाचा आरोप। सायलीला पोलीस संरक्षण न दिल्याने खासदार मेधा कुलकर्णींचा पोलिसांवर निशाणा। नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये हिंदू तरुणींवर अत्याचार आणि धर्मांतराचं प्रकरण उघडकीस। हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह विधानं, आरोपी दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान, रजा मेमन आणि शफी शेखला अटक। नाशिकमध्ये कॉर्पोरेट लव्ह जिहाद, संघटित गुन्हा असेल तर मकोका लावा, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी। पुण्यात हिंदू जन आक्रोश मोर्चाची रॅली बॉबदेव घाटात पोलिसांनी अडवली। बेकायदा नमाज पठणाविरोधात रॅलीचं आयोजन, आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांचा सहभाग। जळगाव आणि बुलडाण्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, जळगावात पीडितेच्या कुटुंबियांकडून शिक्षकाला चोप, तर बुलडाण्यात आरोपी शिक्षक ताब्यात। 132 बनावट खात्यांच्या तपासात खरातचा नवा कारनामा उघड। स्पेशल 26 सिनेमाचा फंडा वापरत आर्थिक फसवणूक, भक्तांनाच बनवायचा बनावट इन्कम टॅक्स अधिकारी। खरात प्रकरणावरून शर्मिला ठाकरेंनी टोचले महिलांचेच कान, महिलांनीच भान राखायला हवं, शर्मिला ठाकरेंचं धक्कादायक विधान। बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये अजूनही वादंग, सुनेत्रा पवारांविरोधातील उमेदवारी मागे न घेतल्यास प्रचारात न उतरण्याचा काही वरिष्ठ नेत्यांचा निर्णय। काँग्रेसचे काही नेते आज दिल्लीत हायकमांडशी संपर्क साधणार। पश्चिम आशियातील युद्धज्वर कमी होण्याची चिन्ह, इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाला तात्पुरता विराम, इराणवरील हल्ले 2 आठवडे थांबवण्याचा ट्रम्प यांचा निर्णय। काही अटींसह हॉर्मुझमधून 2 आठवडे सुरक्षित प्रवासाची मुभा, ट्रम्प यांच्या भूमिकेनंतर इराणची मोठी घोषणा। 14 दिवसांच्या युद्धविरामासाठी इराणचे 10 कलमी प्रस्ताव, अमेरिकन सैन्य माघारी घेण्यासह लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची अट, तर सर्व स्तरावर लढाई थांबवत भविष्यात हल्ले होणार नाही याचीही मागितली ग्वाही। युद्धविरामानंतर इराणने अमेरिकेला ठडकावलं, युद्धविरामाचा अर्थ युद्धाचा अंत नाही, आमचं सैन्य तयार, शत्रूने चूक केली तर उत्तर देऊ, इराणचा इशारा। शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर सोनं चांदीच्या दरात उसळी, सोन्याच्या दरात प्रतितोळा 3,000ची तर चांदीच्या दरात प्रति किलो 10,000 रुपयांची वाढ। हिंगोलीत 72 कोटी रुपयांचा उड्डाण पूल थेट शेतात, पुढील मार्गच बंद झाल्यानं वाहतूकच नाही, हिंगोलीतील 72 कोटींचा पूल शोभेची वास्तू।